परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। जिल्हा क्रीडा कार्यालय आणि तालुका शालेय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी तालुक्यातील शेकटे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय आणि विकास ज्योत आश्रमशाळा यांच्या मैदानावर तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विकास ज्योती ग्रामीण विकास संस्थेचे सचिव राजेंद्र दौंड, तालुका गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, प्राचार्य सुरेश मिसाळ, मल्हारी घुले, अशोक घुले, बाळासाहेब ढाकणे, सूर्यभान दहिफळे, लक्ष्मण बोरुडे, सचिन शिरसाट, अजय शिरसाट, एकनाथ पालवे, प्राचार्य संजय पालवे, दुर्गा प्रसाद पालवे, रामेश्वर गर्जे यांची उपस्थिती होती। स्पर्धेमध्ये 14 वर्षे, 17 वर्षे आणि 19 वर्षीय वयोगटातील एकूण 59 संघांनी सहभाग घेतला। तर मैदानावर खेळाडूंनी चपळता, रणनीती आणि सांघिक समन्वयाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली। प्रत्येक सामन्यात खेळाडूंचा जोश आणि संघभावना पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा मुले आणि मुली वयोगट 14, 17, 19 या शेकटे या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये होत आहेत। अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन या शाळेने केलेलं आहे। निसर्गरम्य वातावरणात आणि मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन झालं आणि सामने सध्या सुरू आहेत। या संस्थेचे संस्थापक राजेंद्र दौंडसरही या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी स्वतः चांगली मदत या ठिकाणी केलेली आहे। निश्चितच तालुका भरातून जे काही विद्यार्थी, शिक्षक या ठिकाणी आले त्यांनी सर्वांनी या संस्थेचं म्हणजे या संस्थेबद्दल आणि त्यांनी केलेल्या आयोजनाबद्दल निश्चित एक आनंद व्यक्त केलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। तालुकास्तरीय स्पर्धा झाल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा या होणार आहेत, म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा। या संस्थेलाही मनापासून धन्यवाद। आमच्या शाळेच्या आवारामध्ये 14 वर्षीय, 17 वर्षीय आणि 19 वर्षीय तालुका स्तरावरती खो खो ह्या स्पर्धा सन्माननीय जिल्हा क्रीडाधिकारी असतील, या तालुक्याचे शिक्षणाधिकारी असतील, त्यांच्या सर्वानुमते विकास ज्योत संस्था शेकटे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशी या ठिकाणी 3 युनिटमध्ये कार्यरत अशी शाळा आहे। आमच्या शाळेला त्यांनी प्राधान्याने या ठिकाणी स्पर्धा भरवण्याचा योग दिला। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व कसं पटावं त्या संदर्भामध्ये अगदी या ठिकाणी 27 अशा टीम या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। शहरातले आणि ग्रामीण भागातले असे क्रीडा प्रेमी सर्व या भागात आल्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना निश्चितच याच्यामुळं उत्तेजन हे भेटत आहे। आणि पहिल्या आम्ही 1-2 मॅचेस सुद्धा पाहिल्या। त्या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातली मुलं निश्चित स्वरूपात शहरी विद्यार्थ्यावरती कुठेतरी प्रभाव टाकण्याला या ठिकाणी चित्र या ठिकाणी दिसलं। अगदी सगळ्या खेळाडूंना आम्ही या आमच्या संस्थेच्या वतीनं जे काही तत्पर असेल तर आमचे प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, प्राथमिकचे मुख्याध्यापक असतील, सर्व कर्मचारी असतील, एक निवासी शाळा असल्या कारणानं आमच्या या ठिकाणी निवासी विद्यार्थ्यांनी अगदी सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आनंद अगदी या ठिकाणी साजरा केलेला आहे। या दृष्टीकोनातून आम्ही आलेला प्रत्येक संघ चालक असतील, संघातील विद्यार्थी, खेळाडू असतील, यांना या ठिकाणी आम्ही जेवढे आमच्या परीनं आम्हाला जे शक्य आहे, पहिली वेळ असल्या कारणानं आम्ही त्यांना पाहिजे ते सहकार्य या ठिकाणी करतोय। आणि जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, आमचे समाज कल्याणचे सह आयुक्त असतील, समाज कल्याण अधिकारी असतील, यांच्या सर्व प्रेरणेतून आणि या ठिकाणी शिक्षण विभागातून श्रीयुत कराड साहेब आले, त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं मार्गदर्शन असं या ठिकाणी लाभलेलं आहे आणि आमच्या विद्यार्थ्याला याच्यामुळे चांगली प्रेरणा मिळालेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना, खेळाडूंना या ठिकाणी आमच्यातर्फे शुभेच्छा। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय आणि विकास ज्योत आश्रमशाळेच्या व्यवस्थापनानं विशेष परिश्रम घेतलेत। प्रास्ताविक प्राचार्य संजय पालवे यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रदीप सानप यांनी करून मनोजकुमार सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानलेत।
अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.